सोने खरेदीदारांसाठी मोठी बातमी. सोन्याच्या दरात पुन्हा 900 रुपयांनी वाढ झाली आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्याचे भाव आता 68,000 पोहोचलेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी झालेले बँकांचे व्याजदर तसंच आगामी निवडणुकांमुळे सोन्यात गुंतवणूक वाढली आहे. त्यामुळे सोन्याचा दर दिवसागणिक नवी उंची गाठतोय. वाशिममध्ये मनसेनं अपंग मेळावा भरवला. यात अपंगांसाठीच्या विविध योजनांची माहिती, त्यासाठीची कागदपत्र तसंच त्यांच्या हक्कांविषयी जनजागृती करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 5% निधी अपंगांसाठी राखीव ठेवला जातो. मात्र त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवलं जात असल्यानं मेळावा घेतला गेला. राज्य मंत्रिमंडळात लोकसभा जागा वाटपावर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल, धीर धरा असं सांगण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतंय. तसंच बाहेर कुणीही जागा वाटपावर चर्चा करू नये. फोनवर बोलताना समाज माध्यमांवर तारतम्य बाळगण्याच्या सूचना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी इतर मंत्र्यांना दिल्याचं समजतंय. रायगड जागेवर भाजप दावा करण्याची शक्यता आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार सुनील तटकरे निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत. दुसरीकडे तटकरेंबद्दल मतदारसंघात नाराजी असल्याचा भाजपचा अंदाज असल्याची सूत्रांची माहिती आहे. सुनील तटकरेंऐवजी भाजपचे धैर्यशील पाटील यांना उमेदवारी द्यावी असं भाजपचा सर्व्हे सांगतो. नाशिकमध्ये लोकसभा उमेदवारीवरून शिंदेगडातच पेच निर्माण होऊ शकतो. स्वामी शांतिगिरी महाराज लोकसभा लढायला इच्छुक असून त्यांनी काल रात्री एकनाथ शिंदेंची मुंबईत भेट घेतली. उमेदवारी मिळाली तर ठीक, नाही मिळाली तरी निवडणूक लढण्यावर ते ठाम आहेत. तर नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेंची या निर्णयामुळे पंचायत होण्याची शक्यता आहे.